brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होता। त्या मोबाईलमधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। त्या चॅटिंगमधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का। रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही। आगवणे कुटुंबियांकडनं मिळालेली माहिती आणि त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स, या डॉक्युमेंट्सच्या आधारावरती आजचा युक्तिवाद कोर्टामधला आमचा केलेला होता। युक्तिवाद करताना कुणाचंही विनाकारण कॅरेक्टर ॲसेसिनेशन हा शब्द जो तुमचा प्रश्न आहे तो चुकीचा आहे। आमची युक्तिवाद असा होता की केवळ एकतर्फी तपास तुम्ही करू नये, पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये। ह्या मृत्यूच्या मागचं कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा ह्या वैष्णवीच्या मृत्यूमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती, त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई मुकलेली, ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे, ह्याचं वाईट वाटतंय आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसांना कळकळीची 16 तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत। तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना ह्याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत, त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते। ह्याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती। तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते। त्या मोबाईलमधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे। योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत। ह्या चॅटिंगबद्दल पोलिसांना सुद्धा 16 तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत, परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे, पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे, त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन नाहीये। आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून। ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे। चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टरबद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये। त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंगमधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आहे। त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टरबद्दल आम्ही काय बोललेलो नाही। मेडिकल रिपोर्टमध्ये तिला मारहाण झाली साहेब, मारहाण जी झालेली आहे, मारहाणीचे तुम्ही सेक्शन्स बघा, मारहाणीचं स्वरूप बघा, मारहाणीचं सर्टिफिकेट बघा। मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये 324 ची मारहाण आहे, ती काय अशी 307 किंवा जीव घेणं हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये। अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला, रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, ती हॅरेसमेंट होत नाही। हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे। एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं, त्याचं पर्यवसन मारहाणीमध्ये झालं, ती हॅरेसमेंट होत नाही। हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निदर्शनास आणून दिला कोर्टाच्या। ते काय माझं ओपिनियन नाहीये, तसे न्यायनिवाडे ऑलरेडी आहेत, ते न्यायनिवाडे आम्ही दिलेले आहेत। त्यामुळे त्यांना सुसाईड केलेलं होतं का सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर केली आहे सुसाईडच्याच केसमधले आहेत ना, सुसाईडच्या, तिला मारहाण झाली। प्रत्येक मारहाण ही काय सुसाईड करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी होते असं त्याचा अर्थ होत नाही। मारहाण करण्यामागे त्याचा हेतू पाहिजे। सुसाईडचा जो माझ्या विरुद्ध जो चार्ज लावलेला आहे, एखाद्या व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी माझा हेतू तसा पाहिजे की या व्यक्तीला अशा प्रकारची हॅरेसमेंट करायची की त्यांनी आत्महत्या केली पाहिजे। त्याच्यामुळे असं एखादा ऑड इन्सिडन्स, आज 23 पासून ती माझ्याबरोबर नांदत होती, 23 पासून आजपर्यंत एक कंप्लेंट आहे का, एनसी आहे का, आजपर्यंत तिच्या शरीरावरती माझं एक बोट लागलेली अशी केस आहे का, माझ्यावर असं कधी कुणी आरोप केलेला आहे का, असा आरोप जर असता तर तो एफआयआर मध्ये रिफ्लेक्ट झाला असता की ह्या मुलीला हे नेहमी मारहाण करतात, छळ करतात। एफआयआर मधले जे काय अलिगेशन्स आहे ते सगळे वेग स्वरूपाचे आहेत। नेहमी छळलं, नेहमी त्रास दिला, सासूनी एवढा त्रास दिला की तिला जीव द्यायची इच्छा झाली, हे सफिशियंट नाहीये, हे वेग स्टेटमेंट आहे। ही आर्ग्युमेंट आम्ही केलेली आहे। त्यामुळे वैष्णवी वारल्याचं जेवढं दुःख तिच्या कुटुंबियांना झाले तेवढंच दुःख हगवणे कुटुंबियांना पण झालेलं आहे। ही आज इन्स्ट्रक्शन्स आपण जर कोर्टामध्ये आपण उपस्थित होता, कोर्टाची प्रोसिडिंग चालू होण्याच्या अगोदर कोर्टाची परमिशन घेऊन त्या लोकांच्या इन्स्ट्रक्शन्स आम्ही घेतल्या
त्यांच्या परमिशनने आम्ही त्यांच्याशी बोललो. ते बोलल्यानंतर पाचही आरोपी आगवणे, दोन्ही पिता पुत्र, आई आणि बहीण, तिघांचं पाचही लोकांनी आम्हाला एक वाक्याने हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये खरा तपास होणं गरजेचं आहे. आम्ही अडकलोय म्हणून आम्ही असं बोलत नाहीये. त्याबद्दलची त्या व्यक्तीची 18 तारखेला एंगेजमेंट होती, ती 18 आणि ही 16 तारखेला घटना घडलेली आहे. त्याचा का तुम्ही तपास आजपर्यंत केला नाही? मी जर 16 पासून तुमच्या ताब्यात आहे, व्यक्ती कोण आहे नाव दिलेलं आहे तपास अधिकाऱ्यांना. ते नाव मीडियामध्ये आम्ही देऊ शकत नाही. त्या व्यक्तीला त्याचं त्यांनी शहानिशा करायला पाहिजे. तपास अधिकाऱ्यांना आम्ही नाव दिलेलं आहे, त्यांनी नाही दिलं तर अजून मी कस्टडीत आहे. विचारा आज जाऊन त्याला, आरोपीला. पण तुम्ही त्याच्याकडे कानाडोळा का केला 16 तारखेपासून मी कस्टडीत असताना? 16 तारखेपासून मी तुमच्या ताब्यात आहे, मग तुम्हाला मी नाव पहिल्या दिवशीपासून सांगतोय. 18 तारखेला एंगेजमेंट झाली त्या व्यक्तीची, तुम्ही का नाही त्याचा तपास केला आजपर्यंत? ते कारण नाहीये. हे कशावरून? हे तुम्ही का ठरवलं? मारहाण केली का नाही केली ह्याच्यासाठी साहेब सीसीटीव्ही फुटेज जप्त झालेले आहेत. वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडेंट्स मधले आहेत, कशाचे आहेत, ह्याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आता पोलिसांनी केलेला आहे. त्यामुळे मारहाण केली, तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय ह्यांनीच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये. कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं. पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्यामुळे तिने तो आतून ह्यांनी दार तोडून तिची सुटका केलेली आहे.